कल्पना करा, प्रदूषण कमी करणं हे फक्त एक बंधन नाही, तर एक फायदेशीर व्यवसाय बनू शकतो. कसं? तर भारताच्या नवीन कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेमुळे. चला, आज आपण ही नेमकी काय संकल्पना आहे आणि ती कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत की या योजनेमागचं मोठं ध्येय काय आहे, ती नक्की कशी चालते, यात कोणकोणत्या संस्थांचा सहभाग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय होणार आहे. ठीक आहे. तर कोणत्याही मोठ्या सरकारी योजनेमागे एक मोठं कारण असतं, एक ध्येय असतं. मग या कार्बन बाजारामागचं नेमकं कारण काय आहे? हा आकडा खूप महत्वाचा आहे. 45%. हेच ते राष्ट्रीय ध्येय आहे, ज्याच्यामुळे ही सगळी योजना अस्तित्वात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर 2030 पर्यंत भारताला आपल्या उत्सर्जनाची तीव्रता, म्हणजे इकॉनॉमीच्या प्रत्येक युनिटमागे होणारं उत्सर्जन 2005च्या पातळीपेक्षा तब्बल 45% कमी करायचं आहे. पण इतकं मोठं ध्येय फक्त कायदे करून साध्य होत नाही. त्यासाठी एका शक्तिशाली साधनाची गरज होती, आणि तेच साधन म्हणजे भारताची कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना, जी देशाच्या उद्योगांना प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ भाग पाडत नाही, तर प्रोत्साहनही देते. तर मग हे जे 45%चं लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी सरकारचं मुख्य साधन नक्की आहे तरी काय? चला तेच आता पाहूया. CCTS म्हणजे काय? तर ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे प्रदूषण कमी करणे विकत घेता येतं आणि विकताही येतं. म्हणजे बघा, जी कंपनी सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी प्रदूषण करते तिला त्याचं बक्षीस मिळतं, आणि जी कंपनी जास्त प्रदूषण करते तिला एक प्रकारे दंड भरावा लागतो. यातून पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जनाला एक आर्थिक मूल्य मिळतं आहे. आणि हो, ही काही हवेतली योजना नाहीये. या योजनेला ऊर्जा संवर्धन कायद्याचा भक्कम कायदेशीर आधार आहे. त्यामुळे नियम ठरवणं आणि त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करणं हे दोन्ही अधिकार या योजनेला आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही योजना नक्की चालते कशी, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण यात एक नाही तर 2 समांतर यंत्रणा एकत्र काम करतात. याचे 2 मुख्य भाग आहेत असं समजा. पहिलं आहे अनुपालन यंत्रणा. ही आहे देशातल्या मोठ्या उद्योगांसाठी जे जास्त उत्सर्जन करतात, त्यांच्यासाठी हे नियम पाळणं बंधनकारक आहे. आणि दुसरीकडे आहे ऑफसेट यंत्रणा, जी पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे जे उद्योग बंधनकारक यादीत नाहीत ते सुद्धा चांगले पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून कार्बन क्रेडिट्स मिळवू शकतात आणि या बाजारात विकू शकतात. म्हणजे बघा, एकीकडे सक्ती आणि दुसरीकडे प्रोत्साहन, असं हे दुहेरी काम चालतं. सुरुवातीला सरकारने सर्वात जास्त ऊर्जा वापरणाऱ्या आणि पर्यायाने जास्त प्रदूषण करणाऱ्या क्षेत्रांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. यात खत, लोह पोलाद, कागद आणि पेट्रोलियम रिफायनरीज यांसारख्या उद्योगांचा समावेश आहे. साहजिकच आहे, कारण इथे जर उत्सर्जन कमी झालं तर त्याचा परिणाम खूप मोठा असेल. ही प्रक्रिया तशी खूप सरळ आहे. समजा सरकार एका कंपनीला उत्सर्जनाचं एक लक्ष देतं. जर त्या कंपनीने ठरलेल्या लक्ष्यापेक्षाही कमी प्रदूषण केलं तर त्या चांगल्या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना कार्बन क्रेडिट प्रमाणपत्र मिळतं. हे प्रमाणपत्र म्हणजे बाजारात विकता येण्यासारखं एक डिजिटल चलन आहे, जे ते अशा कंपन्यांना विकू शकतात ज्यांना आपलं लक्ष्य गाठता आलेलं नाही. पण एवढी मोठी आणि गुंतागुंतीची बाजारपेठ चालवणार कोण? नियम कोण बनवणार? आणि त्यावर लक्ष तरी कोण ठेवणार? चला, ह्या योजनेमागच्या मुख्य संस्था आणि त्यांच्या भूमिका समजून घेऊया. इथे जबाबदाऱ्यांची एकदम स्पष्ट विभागणी आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी किंवा BEE ही तांत्रिक बाजू सांभाळते, म्हणजे कोणाला लक्ष द्यायचं आणि प्रमाणपत्र कोण देणार हे ठरवते. मग ऊर्जा मंत्रालय या शिफारशींना कायदेशीर मान्यता देतं, आणि या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय सुकाणू समिती काम करते. ही योजना इथेच थांबलेली नाही, ती सतत विकसित होत आहे. तर मग या योजनेचं भविष्य काय आहे? विशेषतः 2025 मध्ये काय बदल अपेक्षित आहेत? चला, यावर एक नजर टाकूया. या योजनेच्या वाटचालीतला पुढचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2025चे नवीन नियम. हे नियम या योजनेला एका आराखड्याच्या पलीकडे नेऊन देशभरात मोठ्या स्तरावर लागू करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरणार आहेत. आणि हा पुढचा टप्पा किती मोठा असेल याचा अंदाज या आकड्यावरून येतो. आता 460हून अधिक औद्योगिक युनिट्स या योजनेच्या कक्षेत आणले जातील, ज्यांना उत्सर्जन कमी करणं कायदेशीररित्या बंधनकारक असेल. हे जे वाक्य आहे ते या नवीन नियमांचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. हे नियम भारतात खऱ्या अर्थाने एका मोठ्या आणि अनुपालनावर आधारित कार्बन बाजाराचा पाया रचत आहेत.
तर मग आता खरा प्रश्न उरतो, जेव्हा 460 पेक्षा जास्त मोठ्या औद्योगिक युनिट्सवर हे बंधनकारक नियम लागू होतील, तेव्हा ही नवीन बाजारपेठ, ही नवी प्रणाली भारताचं हिरवं भविष्य घडवण्यासाठी खरंच एक गुरुकिल्ली ठरेल का? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.